नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज काय बनवत आहे पाहू इथं. तर मी आज बनवत आहे तवा पिझ्झा. हो, तर त्यासाठी मी 1 वाटी इथं दही घेतलं आहे आणि त्यात 2 चमचे साखर घातलं आहे. चवीपुरतं व्यवस्थित मीठ घातलं आहे आणि 2 वाट्या एवढं मैद्याचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलं आणि त्यात एक अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकला आहे. जर तुमच्याजवळ ईस्ट असेल तर तुम्ही त्याला ईस्ट पण यूज करू शकता. त्यामुळं अजून जर आपलं पीठ हे छान स्पंजसारखं एकदम असं फ्लफी बनतं. तर माझ्याजवळ ईस्ट नव्हतं, संपलं होतं आणि इथं आजूबाजूला देखील नाही भेटलं. मग त्यामुळे मी त्यात एक माप एवढं तेल घातलं, जेणेकरून हे दही, सोडा सर्व ईस्टचंच काम करतं. मग त्याला छान असं चोळून घेतलं आणि गरजेनुसार थोडं-थोडं पाणी टाकून खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही अशा पद्धतीचं कणिक मळून घेतली मैद्याची. तर मंडळी हा व्हिडिओ बनत असताना इतक्यांदा लाईट जात होती ना, तरी शेवटी पण मी पाणी घालून मळलेलं व्हिडिओ हा तयार करू शकले नाही, कारण की सतत लाईट चालली होती, कारण की आभाळ भरपूर आलं होतं आणि विजा देखील चमकत होत्या. तर मंडळी पिझ्झासाठी आपल्या घरात जेवढ्या व्हेजीज असतात त्या आपण इथं घेऊ शकतो. तर माझ्याजवळ गाजर वगैरे असं काही नव्हतं आणि मशरूम वगैरे घातलं तर माझी मुलं खात नाहीत. मग सिंपल असं म्हटलं तर आपली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेतलं इथं आणि त्याला सुंदर असं छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलं कटरच्या साहाय्याने. आणि हे कटर मी कमीत कमी 7-8 वर्ष झालं वापरते. एकदम रफ अँड टफ आहे आणि चिप्सपासून म्हणा किंवा फ्रेंच फ्राईजपासून आणि सगळे व्हेजिटेबल्स कटिंगपासून फ्रुट्स कटिंगसाठी सगळ्यासाठी हे इतकं युजफुल आहे ना आणि आपल्याला धुण्यासाठी देखील इतकं इझी आहे. तर मी आरामात एकदम चांगल्या पद्धतीने हाताळू शकते आणि भरपूर भाज्या करायच्या असतील म्हणजे क्वांटिटी जास्त असेल तर मी अशा पद्धतीचा कटरचाच वापर करते. आणि मुलं जर खाणार असतील तर आणि मुलं भाजी पिझ्झ्यावरून काढू नये म्हणून मी कटरचा वापर करत होते. तरी देखील आमच्या माऊ पिझ्झाचं वरचं पूर्ण काढायचं आणि खालचं स्पंज आणि सॉस खायचं एवढंच काम केलं आणि चीज. तर मंडळी मी इथं 2 कांदे अशा बारीक क्यूब्समध्ये कटरच्या साहाय्याने कट करून घेतलं होतं पहा आणि इतकं सुंदर असं झालं होतं जसं की डाईससारखं एकदम क्यूबच्या आकाराचे हे माझे कांदे आणि शिमला मिर्च कट करून झाले होते. तर तुम्ही पाहू शकताय आणि या पिठाला मी ना 2 तास एवढं रेस्ट दिलं होतं आणि एकदम असं फ्लफी असं आपलं हे पीठ तयार झालं होतं. मग त्यानंतर थोडंसं अजून अर्धा माप तेल टाकून आणि हलकंसं पीठ टाकून मी याला छान असं थोडंसं हलक्या हाताने मळून घेतलं. जास्त पण आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे. जर जास्त पण आपण मळून घेतलं तर मग नॉर्मल आपल्या चपातीसारखं हे कणिक होतं. मग त्याच्यामधले असलेले एअर बबल्स निघून जातात आणि खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. अशा पद्धतीचं मी छोट्या छोट्या आकाराचे इथं पिझ्झा करणार होते आणि एक फोकच्या साहाय्याने आपल्याला त्याला टोचा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं हे जे काही बेस आहे ना पिझ्झाचं ते फुगणार नाही. म्हणजे आपली चपाती कशी दोन्ही साईडनं फुगते ना, तसं फुगणार नाही. आणि याला हलकं शेकून घ्यायचं, हलके छोटे छोटे डाग पडण्याइतपत आणि त्यानंतर बाजूला काढून ठेवायचं. मी अशाच पद्धतीचं बनवते. रेडीमेड जो पिझ्झा बेस मिळतो तो अशाच पद्धतीने बनवलेला असतो. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवसासाठी देखील पिझ्झा बेस बनवून ठेवू शकता. जर वातावरण बाहेरचं गार असेल तर बाहेर देखील छान असं हे राहतात, थोडेसे कडक होतात. त्यामुळं आपलं ज्या एअरटाईट असे डबे असतात ना, कंटेनरमध्ये देखील घालून ठेवू शकता. हे गोल आकारचं आपलं पॉट असतो ना त्यात. तर मंडळी हा पिझ्झा बेस असं 3-4 एवढं मी बनवून घेतलं आणि मी पिझ्झा हा सिम्पलच करणार होते आणि एकदम टेस्टी झाला होता. अजून तुम्ही यात जर मी सांगितलेले पदार्थ ॲड केलात तर अजून टेस्टी झालं असतं. तर पहा इथं मी पिझ्झा बेस घेतला आहे, कारण की आमच्या माऊलीला खूप गडबड होती. तो जेसन अलेक्स हे कार्टून बघतो ना, तर त्यात तिकडचे लोक जास्त पिझ्झाच खातात. त्यामुळं तो कधीही पिझ्झा नाही खाल्ला. परंतु त्याला काय असतं माहीत नाही, परंतु जास्त काय म्हणणार तर "मम्मी क्या बना रही हो? पिझ्झा बना रही हो?" म्हणून.
तर मंडळी मी थोडंसं मीठ लावून घेतलं होतं ढोबळी मिरची आणि कांद्याला. आणि आधी सॉस टाकून घेतलं, त्यानंतर ढोबळी मिरची आणि कांदा टाकून घेतला आणि चीज इथं टाकून घेते आहे मी. मी चीजचे स्लाईस यूज केलं आहे. तुम्ही त्याचं मॉझरेला चीज असतं ना, त्याचं किस पण यूज करू शकता किंवा क्यूब असतं, ते क्यूब पण तुम्ही किसून आपल्या पिझ्झावर टाकू शकता. जेणेकरून स्लाईस टाकण्याचा हा उद्देश की सगळीकडे ना व्यवस्थित इव्हनली स्प्रेड होतं जेव्हा आपण पिझ्झा बेक करतो तेव्हा. आणि जो किस असतो ना तो अर्धा खालीच पडलेला असतो असं मला वाटतं. तर मी काचेचं झाकण झाकणार होते, परंतु तो पुन्हा चीज त्याला चिटकत होतं, त्यामुळं उंचवट असणारं एक असं टोप म्हणजेच इडलीचा जो टोपण असतो तो मी तर जुगाड करून बसवला. आणि मी नेहमी अशाच पद्धतीनं पिझ्झा बनवते. आणि जेव्हा आमच्यासाठी बनवते तेव्हा मी शेजवान चटणी किंवा कधी-कधी पिझ्झा सॉस असतो, तो मी यूज करते. आणि ब्लॅक पेपर्स वगैरे सर्व स्प्रेड करते. चिली फ्लेक्स वगैरे सगळं घालते. चिली फ्लेक्स नसतील तर मी थोडंसं लाल चटणी स्प्रेड करते, जेणेकरून तिखटपणा हा यावा म्हणून. तर अशा पद्धतीने मी पुढचा पिझ्झा तयार करण्यास घेतला. जो मी तयार करून ठेवलेला बेस होता, तो बेसवर नॉर्मल आपलं टोमॅटो सॉस घातला, जो की माझ्या मुलांना आवडतो. आणि तो छान असा इव्हनली स्प्रेड केला. हा थोडासा आंबट जास्त असतो आणि तिखट असतं, त्यामुळे मी कमीच घातला आहे. याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणी घालू शकता आणि पिझ्झा सॉस देखील तुम्ही यात घरी बनवून घालू शकता. तर अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने घातलं तरी पण एकदम टेस्टी होतं. ब्लॅक पेपर घालायला म्हणजेच काळी मिरीची जी काही पावडर असते ती घालायला विसरू नका. त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि मेन आपल्या पिझ्झामध्ये लागणारा पदार्थ म्हणजे चीज, तो भरभरून घाला. आणि अशा पद्धतीने घरी तवा पिझ्झा नक्की ट्राय करा. आणि मी नंतर लोखंडाच्या तव्यात स्टँड ठेवून पण मी पिझ्झा बेक केला होता. कधी-कधी मी कढईमध्ये स्टँड ठेवते आणि डायरेक्ट स्टँडवर हा पिझ्झा बेस आपण 7 ते 8 मिनटासाठी बेक करायचा. याचा साईज लहान असल्यामुळं कमी वेळात हा लवकर बेक होतो आणि छान आणि टेस्टी असं. तर अशा पद्धतीने तवा पिझ्झा रेडी आहे. तुम्ही त्याच्यावर ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स किंवा सॉस घालून सर्व करू शकता. आणि जास्त वेळ पण बेक करायचं नाही, जेणेकरून खालची त्याचा बेस आहे ना तो पापडी टाईप होईल. तुम्ही पाहू शकताय मी लोखंडाच्या तव्यात स्टँड ठेवला आहे पलीकडे आणि त्याच्यावर देखील तो बेस ठेवून त्याला छान पद्धतीने बेक केला आहे. दोन्ही पद्धतीने ट्राय करू शकता. कढईमध्ये पण ट्राय करू शकता. परंतु तव्यावर केलं तर झटपट होतात आणि गरमागरम आपण खाऊ शकतो आणि सर्व करू शकतो. आणि छोट्या छोट्या आकाराचे बनवायचे, त्यामुळे अजून थोडंसं खायला एक युनिक असं वाटतं. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं चीज स्प्रेड झालं आहे. तर अशा पद्धतीने मुलांना सिंपल जास्त तिखट न घालता मी पिझ्झा बनवला होता. आणि छोट्या मुलाला सपकच सर्व केला होता आणि मोठ्या मुलासाठी ब्लॅक पेपर यूज केला. ब्लॅक पेपर थोडंसं तिखट असतं, त्यामुळं टेस्ट ही मॅच होऊन जाते. तर मंडळी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.